नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहूया. शौनकने साजिरीच्या डोळ्याला पट्टी लावलेली असते आणि तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन येतो. शौनकने रूमची खूप सुंदर अशी सजावट केलेली असते. साजिरी म्हणत असते, काय आहे शौनक नक्की हे, ते मला सांग ना. त्यावर शौनक म्हणत असतो, तुला जर मी सांगितलं तर हे सरप्राईज राहणार आहे का. तेव्हा साजिरी आता म्हणत असते, आपण आजपर्यंत एकमेकांना खूप सरप्राईज दिलेले आहेत, कधी चांगले कधी वाईट. शौनक म्हणत असतो, हो आपण एकमेकांना वाईट चांगले सरप्राईज दिले, पण यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये फक्त चांगले सरप्राईज येणार आहेत. आपल्या आयुष्यातले काटे आता सगळे बाजूला होणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये एक बाग आहे, त्यामध्ये फक्त फुलेच आहेत, काटे अजिबातच नाही, असं शौनक साजिरीला म्हणत असतो. साजिरीलाही खूप आनंद झालेला असतो. शौनक आता साजिरीच्या डोळ्यावरची पट्टी काढतो. साजिरी आता बघते तर शौनकने खूप सुंदर अशी सजावट केलेली असते. शौनक तिला म्हणत असतो, मागे तरी बघ. तर त्याने आपला फोटो खूप छान असा फ्रेम करून आणलेला असतो. साजिरी म्हणते, हा फोटो इथे खूप सुंदर दिसतोय. शौनक म्हणत असतो, हो हा फोटो जेव्हा आपण आपापल्या घरी बघितला होता तेव्हा एवढा सुंदर नव्हता दिसत, पण आता आपण एकत्र आहोत त्यामुळे याची सुंदरता अधिकच वाढलेली आहे. साजिरी म्हणते, शौनक हा फोटो मी जेव्हा जेव्हा बघायची तेव्हा मला तुझी खूप आठवण यायची. शौनक म्हणत असतो, खरं तर माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागलेलं आहे. 5 वर्ष आपण एकमेकांपासून दूर राहिलो, या सगळ्याची मला तुझ्याकडे माफी मागायची आहे. आता साजिरी म्हणते, शौनक तूच आता म्हणाला आहेस ना काट्यांचा काही विचार करायचा नाही, आपण फक्त फुलच बघायची. आता मी सगळं विसरून गेलेली आहे. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी अजिबातच राग नाही, त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस, असं साजिरी शौनकला म्हणत असते. शौनक म्हणत असतो, साजिरी तू माझं नाव एकदा पुन्हा घे ना. तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला मला खरंच खूप छान वाटतंय. अजून एकदा माझं नाव घे ना. त्यावर आता साजिरी म्हणत असते, काय तू वेडा झालायस का. शौनक म्हणत असतो, हो मी वेडा झालो आहे, मला तुझ्या तोंडून माझं नाव घ्यायचं आहे. तुझ्या तोंडून माझं नाव छान वाटतं आणि तुला माहित आहे का, तू अनेकदा माझं नाव घेतलं असशील, कधी दुःखाने कधी व्याकुळ होऊन कधी सुखाने, पण आज तू माझं नाव घेतेस ना ते पाहून मला खूप छान वाटतंय. एकदा माझं नाव घे ना. त्यावर आता साजिरी म्हणत असते की शौनक तुला माहितीये, तुझ्यासोबत खूप गप्पा माराव्यात, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते तुला सांगावं, पण कधीच ती संधी आली नाही, कारण तेव्हा मला तुझ्यासोबत बोलता येत नव्हतं. तुला खरं सांगू का, ते दुःख आता खूप दूर निघून गेलेलं आहे, कारण मला तुझ्यासोबत बोलता येतंय आणि आता मला जे काही सांगायचं असेल ते मी तुला लगेच सांगू शकते. आता साजिरी रडत असते. शौनक साजिरीला म्हणत असतो, साजिरी हे बघ, आता आपले रडायचे दिवस गेले. हा फोटो बघ आणि ह्या फोटोमध्ये जसं हास्य आहे ना तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण हास्य पाहिजे. यापुढे तुझे रडायचे दिवस गेले, इथून पुढे फक्त आता सुखाचे आणि आनंदाचे क्षण येतील. शौनक म्हणत असतो, साजिरी हे 5 वर्ष आपण एकमेकांपासून कसं दूर राहिलो ना हे मला खरंच कळत नाहीये. तुझ्याशिवाय जिवंत कसा राहिलो हे सुद्धा मला अजिबात कळत नाहीये. साजिरी म्हणत असते, हो शौनक, जे झालं ते झालं, पण आता आपण दोघं एकमेकांसोबत आहोत ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शौनक म्हणत असतो, माझ्यामुळे जो त्रास झाला आहे ना तुला साजिरी, त्याच्या दुप्पट तिप्पट मला तुला आनंद द्यायचा आहे. तर इकडे आता साजिरीला आनंद होतो. साजिरी म्हणत असते, आता तर मी खूप खुश आहे, त्यामुळे मला आता काहीच नको. शौनक म्हणत असतो की अजून तर खूप मोठं सरप्राईज आहे, ही तर सुरुवात आहे ना. तू माझ्या आता आयुष्यात आली आहेस ना, म्हणून मला तुला अजून एकदा प्रपोज करायचं आहे लग्नासाठी. आता शौनकने तिच्यासाठी एक अंगठी आणलेली असते. शौनक आता आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि साजिरीला म्हणत असतो, साजिरी तू माझ्यासोबत लग्न करशील का. मला खूप चांगला नवरा, खूप चांगला बाप असं बनायचं आहे आणि त्यासाठी तू माझ्याशी लग्न करशील का. साजिरी हो म्हणते आणि आपला हात पुढे करतो. शौनक आता तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो आणि तिला प्रेमाने म्हणत असतो, साजिरी तुला आठवते का आपली भेट पहिली कशी झाली होती. आणि त्या दोघांना सुद्धा आठवतं. साजिरीने धक्का दिला होता आणि शौनकने तिच्या कानाखाली मारली होती आणि तो असा म्हणाला होता, रस्त्यामध्ये कोणालाही ढकलायचं नाही, देवाने तुला शिक्षा दिलेली आहे. शौनक म्हणत असतो, मी तुझी किती वेळा माफी मागण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मी परदेशामध्ये गेलो होतो, फक्त मला तुझाच विचार यायचा. मी ठरवलं होतं गावाकडे आलं की तुला शोधायचं आणि तुझी माफी मागायची. तुझ्यासाठी साजिरी मी घड्याळ सुद्धा आणलेलं होतं, पण नियतीच्या मनात होतं ते घड्याळ तुझ्यापर्यंत पोचवायचं आणि ते घड्याळ तुझ्यापर्यंत पोचलं सुद्धा.
तर इकडे ते घड्याळ पडलेलं असतं आणि ते साजिरीलाच मिळालेलं असतं. साजिरी म्हणत असते, मला असं वाटलं होतं आता आपण दोघं कधीच एकत्र येणार नाही, त्यामुळेच मी तुझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होते. शौनक म्हणत असतो, ते मला कळायचं, म्हणूनच मला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. ते तुझ्या कधीच लक्षात आलं नाही. साजिरी म्हणत असते, शौनक तुला माहित आहे का, तुला माझ्या मनातलं सगळं कळायचं. माझ्या आईनंतर तूच असा होतास की तुला माझ्या मनातलं सगळं कळत होतं. तुला कसं काय माझ्या मनातलं कळायचं? शौनक म्हणत असतो, ज्या वेळेला तू माझ्याशी बोलत नव्हती ना, त्यावेळेला मला असं वाटायचं की तू लाजत आहेस. पण मी असा विचार करायचो, ही मुलगी इतकी सुंदर आहे, तिचा आवाज किती सुंदर असेल, ती किती सुंदर बोलत असेल. शौनक म्हणत असतो, साजिरी तुझी जी खाणाखुणाची भाषा आहे ना, ती मी खूप मिस करतोय. एकदा करून दाखव ना. त्यावर साजिरी आता त्याला ती करून दाखवते. मी खूप खुश आहे. आणि शौनक ती ओळखतो. साजिरी आता म्हणत असते, तू ज्या वेळेला लग्नाची मागणी घालायला आला होतास, बाबा माझं लग्न तुझ्यासोबत करायला अजिबात तयार नव्हते. बाबा म्हणाले होते, ज्या वेळेला तू स्वतःला सिद्ध करशील ना, त्याच वेळेला माझ्या मुलीचा हात मी तुझ्या हातामध्ये देईल, नाहीतर तोपर्यंत मी करणार नाही. पण तू ते सिद्ध केलं. त्यावर आता शौनक म्हणत असतो, माझं तुझ्यावरचं प्रेम खरं होतं. साजिरी म्हणते की तू स्वतःला सिद्ध केलं होतंस, त्यावेळेला मला असं वाटत होतं की आपलं आता सगळं काही ठीक होईल. पण नियतीला मात्र वेगळंच मान्य होतं. आपल्यावरती किती संकट आली. राजन काका, दिव्या, विलास काका, रोहित, आई, एवढी संकट आपल्यावरती आली, तरीही आपण हारलो नाही. आपण एकमेकांसोबत लग्न केलंच, ते सुद्धा धामधूम मध्ये. आता इकडे दोघांनाही आठवत असतं त्यांचा लग्न सोहळा जोरात पार पडला होता, ते सगळं त्यांना आठवू लागतं. आता शौनक म्हणत असतो की माझ्या मूर्खपणामुळे आपण एकत्र नव्हतो. त्यावर साजिरी म्हणत असते, मूर्खपणामुळे नाही, गैरसमजामुळे. शौनक म्हणत असतो, इतकी 5 वर्ष झाले मी तुझ्यापासून कसं काय दूर होतो मलाच कळत नाही. तेव्हा मी मेलो कसं काही नाही, पण मला खात्री होती एक दिवस आपण नक्की एकत्र येऊ. शौनक म्हणत असतो, तुला माहित आहे साजिरी, सगळ्यात जास्त मिस काय केलं तर तुझी ती प्रेग्नेन्सी. मला काहीही करता आलं नाही. त्यावर आता साजिरी म्हणत असते, मी सुद्धा तुला त्या क्षणामध्ये खूप मिस केलं होतं. कारण का, त्यावेळेला मला असं वाटत होतं की तू माझ्यासोबत हवा होतास. त्यावेळेला मी सगळं तुझ्या बरोबर शेअर केलं. मी ज्या वेळेला सिद्धार्थ आणि अक्षताताईला एकत्र बघायचे, त्यावेळेला मला तुझी खूप आठवण यायची. मला असं वाटायचं की तुला फोन करावा आणि तुला इथे बोलवून घ्यावं. आणि जेव्हा पहिल्यांदा तुझं बाळ माझ्या पोटामध्ये होतं, त्यावेळेला हालचाल करायला लागली की मला असं वाटायचं तुला बोलवून घ्यावं. मला कोणाला दाखवताही आलं नाही, मला तुला सांगता आलं असतं. साजिरी आता बोलत असते, त्यावेळेला शौनकला खूप वाईट वाटत असतं. साजिरी म्हणत असते, मला तुझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा मनामध्ये राग नाहीये, फक्त विषय निघाला म्हणून मी तुला सांगत होतो. शौनक म्हणत असतो, ठीक आहे, पण आता काही हरकत नाहीये. आधी मी इथे नव्हतो, पण आता तरी मी इथे आहे ना, त्यामुळे तुझी व्यवस्थित काळजी घेऊ शकतो, डॉक्टरांकडे नेऊ शकतो, व्यवस्थित मी तुला पॅम्पर करू शकतो, हो की नाही. त्यावर आता साजिरी म्हणत असते, अच्छा. शौनक म्हणत असतो, माझी तर पूर्ण तयारी आहे. तुझी जर इच्छा असेल तर आपण अजूनही प्रयत्न करू शकतो. आता साजिरी उशी घेते आणि शौनकला मारायला सुरुवात करते. शौनक साजिरीला पकडतो आणि खूपच प्रेमाने बघत असतो. तेवढ्यातच दरवाजा लॉक केलेला आवाज येतो. तेवढ्यातच गोजिरी येते आणि म्हणते, काय करताय तुम्ही दोघं जण मला सोडून. गोजिरी आता सजवलेली रूम बघते आणि म्हणते, वाव, किती भारी सजवली रूम. शौनक आणि साजिरी आता तिच्यावरती बलून्स टाकत असतात आणि शौनक म्हणत असतो की गोजिरी, तुला माहित आहे का, तुला अरव दादाची खूप आठवण येते ना, त्यामुळे आईने मी असा विचार केला आहे तुला बहीण नाही तर भाऊ खेळायसाठी द्यायचा. गोजिरी म्हणत असते, हो, मला तर खूप आवडेल. साजिरी म्हणत असते, गोजिरी हे बघ, ज्या वेळेला बहीण भाऊ येतील तेव्हा येतील, पण आता आपण तिघे एकत्र आहोत की नाही, मग आता आपण एक सुंदर अशी सेल्फी काढूया. त्यावर गोजिरी म्हणत असते, हा बाबा, सेल्फी काढूया. आता शौनक खाली बसतो आणि तिघांची छान अशी सेल्फी काढतो. असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.